मराठवाड्यातील पूरग्रस्त गावामध्ये संकटाची छाया आहे। मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या अशी महिलांनी मागणी केलेली आहे। पूरग्रस्त भागामध्ये महिलांना सॅनिटरी पॅडची गरज आहे, लवकरात लवकर मदत द्या अशी मागणी इथल्या महिलांनी केलेली आहे। आताची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला होता। अनेक ठिकाणी परिसर जलमय झालेले होते आणि इथल्या महिला आता मागणी करतायत, मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात यासाठी त्या कळकळीची विनंती करतायत। पूरग्रस्त भागामध्ये महिलांना सॅनिटरी पॅड मिळत नाहीये, त्यामुळे ती गरज लवकरात लवकर पूर्ण करा, त्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला लवकरात लवकर मदत करा अशी मागणी या महिला करतात। आम्ही करंजा गावातील महिला आहात। आमचे घर पुरामध्ये गेलेलं आहे। आमच्याकडे एकही कपडा घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही। तो अशा काही वस्तू असतात की ते बोलता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत। काही किशोरवयीन मुली पाळी ही एक नैसर्गिक देण आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही माणसांना पण सांगताना अशा बऱ्याच महिला आहेत की ती माणसांसमोर बोलताना पण लाजतात। त्या गोष्टींची आम्हाला अत्यंत गरज आहे। 4 दिवस झाला आम्ही एकच कपड्यांवरती आहोत। किशोरवयीन मुली झालं किंवा बरेच पूरग्रस्त ठिकाणच्या महिला झालं, त्यांना आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत। आम्ही हातरायचं, पांघरायचं किंवा साडी पर्कल झाला असं कोणत्याही गोष्टी अशा आम्ही मागू शकतो, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते आम्ही सरकारसमोर मागताना पण आम्हाला लाज वाटते किंवा माणसांसमोर बोलताना पण लाज वाटते। त्या गोष्टींची आमची सरकारनं आम्हाला पोच करावी जिथे आमची विनंती आहे। ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे तो त्या ठिकाणी पोचला पाहिजे, अशी कपडे पोचली पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे। ती आम्हाला पोचावी अशी आमची विनंती आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर मराठवाड्याला आणि विदर्भाला पुराचा मोठा फटका बसलेला होता। अगदी आपल्याही लक्षात ही महत्त्वाची बाब आलेली नव्हती, कारण ज्या मूलभूत गरजा आहेत आणि महिलांची साधारण आपण जर पूर्ण विचार केला तर सॅनिटरी पॅडची जी गरज आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी कळकळीची मागणी या महिला करतायत। काय एकूण माहिती मिळते सरकार स्तरावर किंवा तिथले जे प्रशासकीय जे कामकाज पाहतात त्या लोकांकडे ह्या संदर्भातल्या मागण्या केलेल्या आहेत का आणि त्यांनी काही या संदर्भात पावलं उचललीत का? किंवा माहिती म्हणावी लागेल। आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी लोकांना पुरामुळे फटका बसला त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत असेल किंवा मग रेशन असेल याचं वाटप केलं जाते, मात्र महिलांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत होतं किंवा त्यांच्या मागण्या होत्या ज्या मागण्या इतरांसमोर त्या बोलू शकत नव्हत्या। मासिक पाळीवेळी खरं तर सॅनिटरी पॅडची महिलांना मोठ्या प्रमाणात गरज असते। शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा आहेत, त्यामुळे सॅनिटरी पॅडची आम्हाला मदत हवी आहे अशी या महिलांची मागणी आहे। कारंजा गावातील महिलांची ही मागणी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मागील 4 दिवसांपासून आम्ही फक्त एका जोडी कपड्यावरती आहोत आणि त्यामुळे मासिक पाळीवेळी आम्हाला या काही वस्तूंची गरज आहे, त्यामुळे तातडीची मदत शासनाकडनं किंवा इतर ज्या NGO आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला मदत पुरवली पाहिजे अशी मागणी त्यांची आहे। काही महिलांशी झी24 तासने सुद्धा फोनद्वारे संवाद साधला, त्यांची काय समस्या आहे हे जाणून घेतलं। त्यांचं तेव्हा म्हणणं आहे की बाकीच्या गोष्टी सध्या आम्हाला पुरवल्या जात आहेत वेगवेगळ्या संस्थांकडनं किंवा मग शासनाकडनं, मात्र या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्हाला महिलांच्या गरजांकडे खरं तर आता लक्ष द्यायची गरज आहे। अगदी सीमा, या मूलभूत गरजांकडे या महिलांनी लक्ष वेधलेलं आहे। आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे। ज्योतिताई, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। अनेकांच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र महिलांनी जी आता महत्त्वाची मागणी केलेली आहे की सॅनिटरी पॅड ही मूलभूत गरज आहे, ते लवकरात लवकर आम्हाला मिळावं अशी मागणी त्यांची आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? ताई, मी स्वतः सुद्धा एक बाई आहे, त्यामुळे त्या दिवसांमधली महिलांची काय कुचंबणा असते हे मी असेन, आपण असेन, प्रत्येकच महिला चांगल्या पद्धतीने समजू शकते। मी स्वतः सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधील जी पूरग्रस्त भाग आहेत तिथे आम्ही सगळे पदाधिकारी आज भेट देतोय, मदत पोहोचवतोय। जे किट माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येते त्यात महिलांसाठी साडी, ब्लँकेट अशा गोष्टी आहेत, परंतु सॅनिटरी पॅडच्या संदर्भातला हा जो विषय आहे तो आपण आपल्या माध्यमातून आमच्या निदर्शनाला आणून दिलात, याबद्दल मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते। आणि लवकरात लवकर आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या मदत टीमशी संपर्क साधून
जी कुठली ही सगळी बाधित गावं आहेत तिथल्या महिलांच्या या समस्यांच्या संदर्भात मी स्वतः तिथे लक्ष घालून आम्ही ते सॅनिटरी पॅड्स असतील, इतर काही औषधं असतील ती पोचवूच. काल आपण बघितलं धाराशिवमध्ये मुलींच्यासाठी सायकल देण्यात आल्या, इतर ठिकाणी काही अन्नधान्य असतील, कपडे असतील, ब्लँकेट असेल. आभाळ फाटलंय ताई, प्रत्येकानंच जेवढा होता होईल तेवढं हे आभाळ शिवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही नक्कीच या लाडक्या बहिणींची कुचंबणा होऊ देणार नाही. त्यांची ती मदत आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. अगदी गेले काही दिवस झाले तिथे सातत्यानं पाऊस कोसळतोय, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, काही शाळा सुद्धा यामध्ये पूर्णपणे बुडून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची सोय आता कुठे केली जाणार आहे? आणि त्याचबरोबर सॅनिटरी पॅड संदर्भातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर मग शौचालयाचा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था कुठे लावली जाईल त्या संदर्भात सरकारकडे काही तुम्ही सांगणार आहात का? हो, आपण बघतोय ताई की जिथे पाण्याने गावं वेढलेली आहेत तिथे सगळ्यात आधी तर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, त्यांच्या जीविताचं रक्षण करणं ही प्रायोरिटी होती. त्यामुळेच NDRF असेल किंवा गरज असेल तिथे हेलिकॉप्टर पाठवणं असेल, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर अन्नधान्य असतील त्याची सोय करण्यात येत आहे. त्याचबरोबर कपडे, ब्लँकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवसेनेची वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही डॉक्टर्सची टीम पाठवलेली आहे, त्यांच्यासाठी औषधं पाठवलेली आहेत. सरकारच्या पातळीवर तर मदत करतेच आहे, परंतु मदतीचा हात एकनाथ बनून माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि संपूर्ण शिवसेना 20% राजकारण आणि 80% समाजकारण म्हणून या संकटात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे. आणि ज्या कुठल्या अडीअडचणी असतील, आपण इर्षावाडीचं बघितलं की साहेब फक्त गड नाही चढून गेले तर लोकांचं पूर्ण पुनर्वसन होईपर्यंत त्यांनी पाठपुरावा केलाय. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक बळीराजा सन्मानानं उभा राहिला पाहिजे. तोपर्यंत शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कष्ट करत राहील. अगदी ज्योतिताई, धन्यवाद दिलेल्या आपल्या या प्रतिक्रियेसाठी. आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण. विद्याताई, आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, महिलांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आम्हाला मूलभूत गरज जी आहे ती सॅनिटरी पॅड्स आमच्यासाठी उपलब्ध करून द्या, अशी त्यांची कळकळीची मागणी आहे. कशा पद्धतीने आपण पाहताय? कारण सगळ्यांकडे लक्ष वेधलं जातं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे, मात्र ही मूलभूत गरज आहे याकडे सर्वांचंच खरं तर दुर्लक्ष होतंय. ऐकू येतोय? हो, येतोय, बोला. नाही, अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि खास करून गेले 8 दिवसाच्या वर होऊन गेलं. पाऊस इतका धोधो कोसळतोय, घरांमध्ये पाणी शिरलंय आणि स्त्रियांची मागणी, मुलींची मागणी ही अतिशय रास्त आहे की अशा प्रकारे त्यांना जी मदत तातडीने दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं ताबडतोब आर्थिक सहाय्य तर केलंच पाहिजे, परंतु सॅनिटरी नॅपकिन असो किंवा रोजचे घालण्याचे कपडे असो किंवा टॉवेल्स असो, हे सगळं देणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती तातडीने सरकारने या महिलांना, या मुलींना मदत केली पाहिजे. ठिकठिकाणी मदतीचे केंद्र उभे केले पाहिजे आणि तिथून मुलींना जे पाहिजे ती सहाय्यता दिली पाहिजे आणि ते सगळं लवकरात लवकर व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही सरकार दरबारी काही पाठपुरावा करणार आहात का? निश्चितच आम्ही त्यांना विचारू आतापर्यंत काय काय मदत आली आणि एवढा वेळ विलंब का लागतोय मदतीला. कारण आज जवळजवळ 8 दिवस होऊन गेले, पाऊस धोधो कोसळतोय आणि अजूनही पावसाची शक्यता आहे. आता पुढचे 4 दिवस पण पाऊस येणार असं सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर आर्थिक सहाय्य असेल, सॅनिटरी नॅपकिन असतील, टॉवेल्स असतील, हे सगळ्या गोष्टी या मुलींना ताबडतोब मिळाल्या पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा पाठपुरावा करेन. अगदी धन्यवाद विद्याताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा ताई अंधारे. ताई, आपण पाहिलेली आहे तिथल्या महिलांनी महत्त्वाची मागणी केलेली आहे सॅनिटरी पॅडची. कशा पद्धतीने आपण पाहताय? कारण अजूनही त्यांच्यापर्यंत ही मूलभूत गरज जी आहे त्या संदर्भातली मदत पोहोचलेली नाहीये. खरं तर एखादी अशी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला आपण बरोबर ढोबळ मनाने लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या शेल्टर संबंधी किंवा क्लोदिंग संबंधी, फूड, क्लोदिंग आणि शेल्टरवर आपण जास्त विचार करतो. मात्र अगदी काय म्हणता येईल त्याला की वाटताना ही छोटी गोष्ट आहे, मात्र ही अत्यंत निकडीच्या काही गोष्टी आहेत ज्या महिलांच्या संबंधी त्यांना पुरवठा झाला पाहिजे आणि तो पुरवठा होणं अत्यावश्यक आहे. आता या संबंधाने सरकार दरबारी काय नेमक्या हालचाली चालू आहेत काही मला त्याची कल्पना नाही, परंतु तुमच्या माध्यमातून ही माहिती पोचते ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आम्ही सरकार जेव्हा पुरवेल तेव्हा पुरवेल, पण आम्ही आमच्या शक्य तेवढ्या लवकर
सॅनिटरी पॅड आणि आवश्यक असणाऱ्या महिलांशी संबंधीच्या गोष्टी आहेत त्या पोहोचवण्याचा, तातडीने पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहिलेलं आहे तिथल्या महिलांनी ही मागणी केलेली आहे. खरं तर याकडे सर्वांचंच मुख्यत्वे दुर्लक्ष होतं. अन्न पुरवलं जातं, त्याचबरोबर इतर सुद्धा वस्तू या पुरवल्या जातात, मात्र सॅनिटरी पॅड जे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, किशोरवयीन मुली असतील किंवा इतर महिला आहेत त्यांसाठी ही खरं तर महत्त्वाची गरज आहे, त्याकडे खरं तर दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर सॅनिटरी पॅडची व्यवस्था करा पूरग्रस्त भागातल्या भगिनींसाठी, अशी कळकळीची विनंती या महिलांनी केलेली आहे, तशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर सरकारकडून ही मदत पुरवली जाते का, तिथलं प्रशासन लवकरात लवकर त्यासाठी पावलं उचलता का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, ते सुद्धा मदत पुरवत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा या भगिनींसाठी, या महिलांसाठी ही मदत केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकच कपड्यांवरती आहोत, किशोरवयीन मुली झालं किंवा. तर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील. रुपाली ताई, इथल्या महिलांना सॅनिटरी पॅड मिळालेलं नाहीये. खरं तर गेले अनेक दिवस इथे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती होती आणि तिथल्या महिलांनी आता मागणी केलेली आहे की आम्हाला इतर गोष्टी मिळायला पाहिजेत, त्यासोबतच सॅनिटरी पॅडचा सुद्धा पुरवठा व्हायला हवा. रुपाली ताई, माझा आवाज ऐकू येतो आपल्याला? निश्चितच आलेलं संकट हे भयान आहे. या अवकाळी पावसामुळे आमची लोक ही हवालदिल झालेली आहेत. इतर मदत ही पोहोचवली जाईल, परंतु ज्या माझ्या माता भगिनींनी सॅनिटरी मदत मागितलेली आहे, मला जर तुमच्या माध्यमातून कळालं की कुठल्या भागामध्ये कुठल्या महिलांनी कोणाकोणाची ही मागणी आहे, तर आम्ही त्वरित ती पोहोचवण्याची मी तजवीज करेल. कारण का एक लक्षात घ्या की अन्न धान्य किंवा या बाकीच्या गोष्टी सरकारचे पंचनामे होत राहतील. नवरात्र चालू आहे आणि आमच्या माता भगिनींना या भयंकर समस्येला जर जावं लागत असेल, तर तुम्ही मला सांगावं की कुठे या माझ्या माता भगिनींना सॅनिटरी नॅपकिनची गरज आहे. तातडीने ती पोहोचवण्याची तजवीज केली जाईल. कारण का जोपर्यंत कुठे कुणाला काय लागतंय हे समजत नाही, तोपर्यंत ती मदत जर पोहोचायला उशीर होत असेल, तर तुम्ही हे चांगलं माध्यमात तुम्ही डायरेक्टली हा विषय घेतलात की बाबा महिलांना हे सॅनिटरी नॅपकिन हवे आहेत, तर ती मदत पोहोचवली जाईल. मला तुम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचवलं तर मी तुमची खरंच आभारी राहील. अगदी धन्यवाद रुपाली ताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि दिलेल्या त्या भगिनींना आश्वासनासाठी. तर हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये मासिक पाळीबद्दल खुलेपणानं बोललं सुद्धा जात नाही आणि तिथे आता सध्या सगळा संसार वाहून गेलेला आहे. अनेकींच्या फक्त अंगावरचे जे कपडे आहेत तेवढेच वाचलेले आहेत आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये सॅनिटरी पॅडची महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आमच्यापर्यंत हे सॅनिटरी पॅड पोहोचवा. अनेक किशोरवयीन मुलीसुद्धा आहेत, त्यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात यामुळे कुचंबना होत आहे, त्यांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे. त्या संदर्भातले बाईट्स झी24 तासनं दाखवलेले आहेत आणि झी24 तासनं अनेक महिला नेत्यांना सुद्धा फोन केलेले आहेत आणि त्या फोनच्या माध्यमातून ज्योती वाघमारे असतील, सुषमाताई अंधारे असतील आणि त्याचबरोबर रुपालीताई ठोंबरे पाटील असतील, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. सरकार तर या संदर्भात पाठपुरावा करेलच, मदत पोहोचवेलच, पण त्याचबरोबर आमच्या सरकारच्या राजकीय पक्षांच्या पातळीवर सुद्धा आम्ही लवकरात लवकर सॅनिटरी पॅड्स या महिलांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे, अनेकांची शेतं उद्ध्वस्त झालेली आहेत, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकी सगळं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर अन्नासोबतच इतर मदत सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा, मात्र त्याचबरोबर सॅनिटरी पॅड सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी या महिलांनी केलेली आहे. इथल्या महिलांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण जरा ग्राफिक्समधून पाहूयात. आम्ही करंदा गावातील महिला आहात. आमचे घर पुरामध्ये गेलेलं आहे. आमच्याकडे एकही कपडा घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. तो अशा काही वस्तू असतात की ते बोलता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत. काही किशोरवयीन मुली, पाळी ही एक नैसर्गिक देण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही माणसांना पण सांगताना, अशा बऱ्याच महिला आहेत की ती माणसांसमोर बोलताना पण लाजत येतात. त्या गोष्टींची आम्हाला अत्यंत गरज आहे. 4 दिवस झाला आम्ही एकच कपड्यांवरती आहोत. किशोरवयीन मुली झालं किंवा बरेच पूरग्रस्त ठिकाणच्या महिला झालं, त्यांना आता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.
आम्ही हातरायचं पांघरायचं किंवा साडी पर्कल झाला असं कोणत्याही गोष्टी अशा आम्ही मागू शकतो, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते आम्ही सरकारसमोर मागताना पण आम्हाला लाज वाटते किंवा माणसांसमोर बोलताना पण लाज वाटते. त्या गोष्टींची आमची सरकारनं आम्हाला पोच करावी. जिथे आमची विनंती आहे, ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे तो त्या ठिकाणी पोचला पाहिजे, अशी कपडे पोचली पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे. ती आम्हाला पोचावी अशी आमची विनंती आहे. तर आपण या महिलांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत भाजपच्या आमदार चित्रा वाघ. चित्राताई, आपण या महिलांची मागणी पाहिलेली आहे, काय या महिलांना आश्वस्त कराल, काय पावलं उचलाल? तर मूलभूत सुविधांची इथे वानवा आहे. पूरग्रस्त भागातली दृश्य आपण पाहिलेली आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि याच पाण्यामध्ये घरातलं होतं नव्हतं तेवढं सगळं वाहून गेलेलं आहे. भांडी कुंडी वाहून गेलेली आहे, महत्त्वाची कागदपत्र, औषधं, गोळ्या सगळंच वाहून गेलेलं आहे. फक्त अंगावरचे कपडे तेवढेच शिल्लक आहेत आणि त्यामुळे या महिलांनी सरकारकडे एक मागणी केलेली आहे. पूर आता ओसरत आहे, मात्र संकट कायम आहे. मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या पुरवण्याकडे सरकारचा भर आहे. मात्र या महिलांनी पुढे येऊन खुलेपणानं एक मागणी केलेली आहे, ती म्हणजे मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या, आम्हाला सॅनिटरी पॅड्स या भागामध्ये उपलब्ध करून द्या अशी मागणी या महिलांनी केलेली आहे. खरं तर ही मागणी खुलेपणानं करताना सुद्धा त्या अडखळत आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांनी धैर्यानं माध्यमांसमोर ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर सॅनिटरी पॅड्स इथल्या महिलांना, इथल्या किशोरवयीन मुलींना उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. खरं तर पूरग्रस्त भागामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात चिखल आहे, शौचालयाची सुद्धा पडझड झालेली आहे, घरं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न जे मिळतंय त्यासोबतच आम्हाला सॅनिटरी पॅड सुद्धा उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या संदर्भात भाजपच्या आमदार चित्राताई वाघ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. चित्राताई, महिलांची ही कळकळीची मागणी आहे, काय त्यांना आश्वस्त कराल? नाही, नक्कीच याच्यामध्ये ही नैसर्गिक आपत्ती जी ओढवली आहे त्याच्यामध्ये महिलांची फार मोठी झाली आहे. संसार गेले, शेताचं नुकसानही झालेलं आहे, पण त्याबरोबर ज्या गोष्टी आहेत ज्या महिलांसाठी लागतात पण त्या ठिकाणी पुरवले जातील मला विश्वास आहे हा. आणि त्याचबरोबरीने आणखीन काही मदतीचं साहित्य, अंडरगार्मेंट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी, मदतीचा ओघ सगळा त्या ठिकाणी वळलेला आहे आणि सॅनिटरी पॅडची सुद्धा व्यवस्था लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल. चित्राताई, खूप दिवस झालेले आहेत त्या भागात पूरस्थिती आहे आणि आता सध्या पूर ओसरतोय, मात्र काही ठिकाणी शौचालयाची सुद्धा पडझड झाली आहे, घरं खरं तर वाहून गेलेली आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने शौचालयाची सुद्धा गरज आहे, सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होण्याची पण गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच त्या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि त्या ठिकाणी ती सुद्धा होणार आहे. सॅनिटरी पॅड हा अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे आणि तो लवकरात लवकर अगदी आजच्या दिवसामध्ये सोडवला जाईल. मला विश्वास आहे या संदर्भामध्ये शासनाचं सुद्धा काम चालू आहे. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. त्यामुळे आता शासन कशा पद्धतीने या सर्व महिलांच्या मागणीकडे लक्ष देत आहे, त्यांची कशी व्यवस्था लावतंय हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या महिलांनी पुढे येऊन खुलेपणानं ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर पूरग्रस्तातल्या भगिनींना सॅनिटरी पॅड्स द्या अशी त्यांची विनंती आहे आणि ती लवकरात लवकर पोहोचावी यासाठी आता शासन प्रयत्न करणारच आहे. पण त्याचबरोबरीने राजकीय पक्ष, त्यांच्या ज्या महिला नेत्यांशी आपण आता बोललेलो आहोत त्यांनी सुद्धा त्यासाठी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या भगिनींना आम्ही सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देऊ. तर मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात, त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पुराचा फटका बसलेला आहे त्या मराठवाड्यातल्या भगिनींना, तिथल्या माता भगिनींना लवकरात लवकर सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावं यासाठी सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हाच मुद्दा झी 24 तासनं लावून ठेवलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही आवाहन सुद्धा करतोय, जे जे त्या भागामध्ये मदत पोहोचवतायत, मग सरकार असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक संस्था असतील, त्यांनी या मागणीकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि इतर मूलभूत गरजांसोबतच सॅनिटरी पॅड सुद्धा इथल्या महिलांना उपलब्ध करून द्यावा असं आवाहन झी 24 तासच्या वतीनं केलं जात आहे.